नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपल्याला एक करंट अफेअरमधला महत्त्वाचा घटक अभ्यासायचा आहे, जो की डायरेक्टली आपल्या राज्यशास्त्र या विषयाशी लिंक असणार आहे. तुम्हाला थोडंफार आयडिया आली असेल की रिसेंटली ना भारतामध्ये भाषेसंदर्भात खूप चर्चा झालेली आहे, खूप विवाद झालेले आहेत. ते बॉलिवूडवाल्या किंवा जे काही म्हणजे मूव्ही स्टार्सनी ज्या काही गोष्टी केल्या त्या आपल्याला काही इम्पॉर्टंट नाही आहेत, पण भाषा हाच विषय राज्यशास्त्रामधला जो शेड्यूल 8 मध्ये येतो, त्यानंतर ऑफिशियल लँग्वेजमध्ये तो वेगवेगळ्या कायद्यांनुसार सांगितलेला आहे. तर ऑफिशियल लँग्वेजेस काय आहेत ते समजून घ्यायचं आहे. शेड्यूल 8 मधल्या ज्या 22 भाषा आहेत त्या थोडक्यात आपण बघू. तर असा अगदी महत्वाचा अभ्यास जो तुम्हाला एक्झाममध्ये मार्क मिळवून देईल तो या लेक्चरमधून आपल्याला करायचा आहे. पण सुरुवात म्हणजे हा विषय चर्चेमध्ये कुठून आलाय, तर रिसेंटलीच 37वी पार्लमेंटरी लँग्वेज कमिटी यांची एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीदरम्यान अमित शहा यांनी बरीचशी विधानं केले. त्यांचं असं म्हणणं आहे की भारतामध्ये इतर ज्या ऑफिशियल लँग्वेज आहेत त्याच्याऐवजी आपण हिंदीच वापरली गेली पाहिजे. म्हणजे असं त्यांचं मत आहे एकूण की राज्यांदरम्यान जे काही संभाषण होतं, जे ऑफिशियल गोष्टी होतात तर त्या मोस्टली हिंदीमध्ये केल्या जाव्यात असं त्यांचा थोडासा भर आहे. इव्हन त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विजन काय असणार आहे पुढं त्याच्याविषयी सुद्धा काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर थोडा विवाद झालेला आहे. पण त्या अमित शहाच्या वक्तव्यामध्ये त्यांनी असं सुद्धा मेन्शन केलं होतं की जरी आपण हिंदीला प्रमोट करत असू तरी सुद्धा इतर कुठल्याही स्थानिक पातळीवरची जी लोकल भाषा असते त्याला आपण काही दुय्यम ठरवणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे त्याच्या ती न वापरता हिंदी वापरा असं त्यांनी म्हटलेलं नाहीये. ओके, तर तो भाग एक पॉलिटिकल अँगल आहे आणि त्या पॉलिटिकल अँगलमुळं खूप सारे आपल्या देशामध्ये खूप विवाद झाले होते. साधारण जे करुणानिधी होते ना DMKचे, तर त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये साधारण 21 जणांनी आत्मदहन केलं होतं. त्याच्यामध्ये स्वतःला जाळून घेणारे किंवा विष पिऊन मृत्युमुखी पडलेले अशांची संख्या 21 पर्यंत होती. तर असे खूप मोठे मोठे इन्सिडन्स या भाषेमुळे झालेले आहेत आणि तीच भाषा आपल्याला आज या लेक्चरच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे. ठीक आहे, तर थोडक्यात तुम्हाला हा विषय सध्या चर्चेमध्ये कुठून आलाय ते समजलं असेल. आता आपण थोडं इतिहासामध्ये जाऊ, त्याच्यानंतर काही फॅक्ट्स अभ्यासू. तर इतिहासामध्ये जाताना एक टाइमलाईन बघू. जसं की ज्यावेळेस आपली संविधान सभा फॉर्म झाली होती आणि त्याच्यानंतर तीच एक तात्पुरती संसद म्हणून काम करत होती, तर त्यांनी 1949 मध्ये एक मुन्शी अय्यंगार फॉर्म्युला स्वीकारला होता. ते मुन्शी अय्यंगार एक समिती होती, त्यांनी ज्या समितीमध्ये काही शिफारशी मांडल्या असतील तर तो फॉर्म्युला 1949 मध्ये संविधान सभेने स्वीकारला. तो फॉर्म्युला असा होता की भारताची जी ऑफिशियल लँग्वेज जी असणार आहे केंद्राची, तर ती असणार आहे हिंदी, जी देवनागरी स्क्रिप्टमध्ये असेल. आणि त्याच्यामध्ये एक अशी सुद्धा तरतूद होती की जरी आपण हिंदी जी देवनागरी स्क्रिप्टमधली आपण ऑफिशियल लँग्वेज चूज करतोय तरी त्याच्यातले आपल्याला अंक घ्यायचे नाहीयेत. अंक म्हणजे जे नंबर्स असतील तर ते इंग्रजी भाषेमधले असतील किंवा जे इंटरनॅशनल लेवलचं स्टँडर्ड आहे तर ते अंक स्वीकारले जातील. अशा प्रकारची तरतूद ही आपण या मुन्शी अय्यंगार फॉर्म्युलाच्या माध्यमातून स्वीकारली 1949 मध्ये. ठीक आहे, तर हा मुद्दा आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय. एक्झाममध्ये असं दिलेलं असतं की आपल्याला जो आपला ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट आहे 1963चा, त्याच्यानुसार आपण हिंदी जी म्हणजे देवनागरी स्क्रिप्ट मधली ही आपली भारताची किंवा केंद्राची ऑफिशियल लँग्वेज असणार आहे. तर याच्यामध्ये जे अंक असतील ते देखील हिंदी देवनागरी मधलेच असतील का, तर नाही. अंक जे असतील म्हणजे जे नंबर्स आहेत 1 to 10, ठीक आहे, तर ते नंबर जिथं जिथं कुठे यूज केले जातील हे आंतरराष्ट्रीय स्टँडर्डचे असतील किंवा इंग्रजी भाषेतले असतील. ठीक आहे, तर हे तुम्हाला समजलंय. त्याच्यामध्ये एक अशी तरतूद होती की 1950 पासून ते साधारण पुढचे 15 वर्ष म्हणजे 1965 पर्यंत, तर पहिले 15 वर्ष ही हिंदी ही आपली ऑफिशियल लँग्वेज असणारच आहे. त्यासोबत इंग्रजीचा सुद्धा वापर केला जाईल. ठीक आहे, कारण आपल्या देशामध्ये नॉन हिंदी स्पीकिंग राज्य सुद्धा भरपूर आहेत जे हिंदी भाषा बोलत नाहीत, लिहित नाही, समजत नसेल. तर त्याच्यामुळं इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही सुद्धा आपल्या ऑफिशियल लँग्वेज आहेत. ठीक आहे, 1949च्या या मुन्शी अय्यंगार फॉर्म्युल्यानुसार. पण 1965 नंतर इंग्रजी ही हळूहळू कमी करायची आणि फक्त हिंदीच आपली
ऑफिशियल भाषा ठेवायची अशा प्रकारची सोय करा किंवा अशा प्रकारे काही चेंजेस करा की हिंदीच फक्त ऑफिशियल लँग्वेज राहील. अशा प्रकारे आपल्या या संविधान सभेमध्ये तरतूद करण्याचा विचार होता की 1965 नंतर फक्त हिंदीच राहील, म्हणजे इंग्लिशचा वापर नसेल ऑफिशियल लँग्वेज म्हणून. तर याच्या संदर्भाचा एक किस्सा आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्यावेळेस ना 1965 मध्ये आपले पंतप्रधान ते म्हणजे लाल बहादूर शास्त्री जे होते, तर त्यांनी असा विचार केला होता आणि त्यांचं एक भाषण येणार होतं ऑल इंडिया रेडिओवरती. आणि त्या भाषणामध्ये ते म्हणणार होते की आता इथून पुढं फक्त हिंदीच ही आपली ऑफिशियल लँग्वेज असेल, तर असं ते भाषण देणार होते. तर ते भाषण देणार आहेत हे कळल्यावरती याच्याबद्दलची चर्चा झाल्यानंतर मग तमिळनाडूमध्ये अगेन करुणानिधी जे होते तर त्यांनी अपोज केला, डीएमकेनी अपोज केला ॲक्च्युली. तर डीएमकेनी अपोज केला त्यांना आणि इतका तीव्र तो विरोध होता की त्या विरोधामुळं शेवटी ऑल इंडिया रेडिओवरती पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना असं विधान करावं लागलं की इंग्रजी ही आपली ऑफिशियल सेकंड ऑफिशियल लँग्वेज असणार आहे. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली फक्त हिंदीच नसेल तर अल्टरनेटिव्ह म्हणजे इंग्लिश सुद्धा असणार आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी त्या काळामध्ये झालेल्या आहेत. ओके, तर मध्ये मध्ये किस्से लक्षात ठेवले ना की तुम्हाला टॉपिक लक्षात राहायला सुद्धा मदत होईल, तर म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न आहे. 1965 म्हणजे तुम्हाला एक टाइम फ्रेम लक्षात येईल की त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना हा इव्हेंट झाला होता. तर 1950 ते 1965 15च वर्षांसाठी हिंदी आणि इंग्रजी राहणार होती आणि पुढे जाऊन त्याच्यात बदल होणार होता, पण आज तागात तो बदल झालेला नाहीये. ठीक आहे, त्यानंतर पुढं 1968 मध्ये जी एज्युकेशन पॉलिसी भारताने आणली, नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन, तर त्या पॉलिसीनुसार जे नॉन हिंदी राज्य आहेत तर त्याच्यामध्ये हिंदी शिकवलं गेलं पाहिजे शाळेमध्ये, म्हणजे इयत्ता 10वी पर्यंत हिंदी ही इतर भाषांप्रमाणे शिकवली जावी अशा प्रकारचं त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये उल्लेख होता. जसं इंग्लिश ही एक सेकंड लँग्वेज म्हणून शिकवलं जातं ना, म्हणजे तुम्ही स्वतःचा जरी विचार केला तर आपण लेट्स आपण जर मराठी मीडियममध्ये असो तर मराठी इंग्रजी अशा दोन्ही भाषा होत्या ना आपल्याला, तर तसंच इंग्रजी सोबत हिंदी सुद्धा नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट्समध्ये असावं अशा प्रकारची तरतूद 1968च्या या नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशनमध्ये होती. ओके, पुढे जाऊन 2019 मध्ये या गव्हर्नमेंटनी एक बदल केला आणि ते म्हणले की नॉन हिंदी स्पीकिंग राज्यांमध्ये हिंदी कंपल्सरी शिकवायला लावू, म्हणजे मॅन्डेटरी हा शब्द टाकला. तर त्याच्यावरती सुद्धा विवाद झाला आणि मग आरोप लागले की तुम्ही हिंदीला एक म्हणजे सगळ्यांवरती तुम्ही इम्पोज करताय, म्हणजे हिंदी तुम्ही बंधनकारक बनवताय, इतर भाषांचा जो दर्जा आहे हा दुय्यम होत जाईल. असा बराच विरोध झाल्यानंतर फायनली मग तो 2019चा जो बदल आहे हा मागं घ्यावा लागला, म्हणजे यू टर्न झालं तिथं. आणि मग तो जो बदल होता की हिंदी मॅन्डेटरी असणार आहे तो रद्द केला, हिंदी हे ऑप्शनलच ठेवला. ओके, तर एवढ्या काही गोष्टी या भाषेमुळे झालेल्या आहेत, बऱ्याचशा आहेत, पण सध्या आपल्याला ज्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊ. तर तुम्हाला काही महत्वाचे मी फॅक्ट सांगतोय. तर भारतामध्ये ना जनगणनेनुसार 2011च्या जनगणनेनुसार आपल्या देशामध्ये एकूण 121 मातृभाषा आहेत. ओके, ज्यांच्या म्हणजे जी आपली मातृभाषा आहे तर त्याचा काउंट आहे 121. त्यामध्ये मग 22 आपल्या शेड्यूल्ड 8 मध्ये असलेल्या भाषा सुद्धा आहेत. आता याच्यात हिंदी ज्यांची मातृभाषा आहे अशांचं पर्सेंटेज जर तुम्ही बघितलं, पर्सेंटेज हे आपल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये आहे, तर ते पर्सेंटेज साधारण 55% आहे. ओके, याच्यामध्ये मातृभाषा हिंदी स्वीकारणारे याचबरोबर ज्यांनी त्यांची सेकंड लँग्वेज हिंदी सांगितलंय अशांचा काउंट होतो. म्हणजे तुम्ही जनरली बघितलं असाल ना की कुठला फॉर्म भरताना तुम्हाला 2-3 भाषा जर येत असतील तर तसं मेन्शन करायला ऑप्शन असतो की तुमची फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज, थर्ड. तर त्याच्यामध्ये असं पण पर्सेंटेज इथे इन्क्लूड आहे की जे म्हणतात आमची मातृभाषा पण हिंदी आहे आणि जर कोणी असं म्हणत असलं की माझी सेकंडरी लँग्वेज हिंदी आहे, तर असं आपल्या देशाच्या 55% लोकसंख्येचं मत आहे की हिंदी ही आमची फर्स्ट आणि सेकंड लँग्वेज आहे, फर्स्ट किंवा सेकंड लँग्वेज. ठीक आहे, त्याच्यामध्ये सेकंड लँग्वेज आहे असं म्हणणारे साधारण 11% आहेत. म्हणजे फर्स्ट लँग्वेज असणारे हे जवळपास 44% लोकसंख्या भारतामध्ये हिंदी स्पीकिंग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला जी भाषा आहे तर ती आहे बेंगॉली, जी भारतामध्ये सगळ्यात जास्त बोलली जाते. दुसऱ्या क्रमांकाला ती म्हणजे बेंगॉली, आणि मराठी आहे तिसऱ्या क्रमांकाला. मराठीचं पर्सेंटेज हे साधारण 6.86% आहे. तर ही तर आपली मायबोली आहे, मायभाषा आहे, आणि त्याच्यामुळं तुम्ही लक्षातच ठेवले पाहिजे की मराठी ही
6.86% लोकांनी बोलली जाते आणि भारतातली 3ऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त बोललेली लँग्वेज आहे. ठीक आहे. 4थ्या क्रमांकाला आहे तेलुगू 6.7 आणि त्यानंतर तमिळ लँग्वेज जी की 5.7% बोलली जाते. ठीक आहे. तर हे काही पर्सेंटेज वाईज लँग्वेजेस आहेत, हे लक्षात ठेवू शकता. एक महत्वाचा चार्ट आहे हा, ज्याच्यामध्ये तुम्हाला हिंदी बोलणाऱ्या लोकसंख्येमधलं पर्सेंटेज दिसेल 1971 नंतर. 1971 पासून. 1971 मध्ये हिंदी ही मातृभाषा आहेत असं म्हणणारे साधारण 37% होते. त्यानंतर पुढे 1981च्या सेन्ससनुसार, जनगणनेनुसार ही संख्या 38.74% झाली. पुन्हा त्यात वाढ होऊन 39.29 आणि 2001 मध्ये 41.03% आणि 2011 मध्ये ती साधारण 44%. तर त्याच्यामध्ये अगदी इयर ऑन इयर वाढ होत गेलेली हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. एकदम असं काही पर्सेंटेज तोंडपाठ करण्याची गरज नसते. फक्त तुम्हाला एक ट्रेंड किंवा एक अंदाजा आला पाहिजे की जर आपल्याला आयोगाने काही असे कॉम्प्लिकेटेड विधान विचारले तर आपल्याला कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. आपल्याला थोडं फॅक्ट, थोडा डेटा आपला जर क्लिअर असला किंवा आपले कन्सेप्ट क्लिअर असले तर क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला आन्सर सॉल्व्ह होतच. ठीक आहे. त्याच्यानंतर ना मी तुम्हाला एक रिसेंट इन्सिडेंट सांगतोय. हा फक्त तुम्हाला माहिती असावा. रिसेंटली म्हणजे साधारण 6 महिने 1 वर्षांपूर्वी जम्मू काश्मीर राज्यामध्ये त्यांच्या ऑफिशियल जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये ऑफिशियल लँग्वेजची संख्या ही 5 झालेली आहे. म्हणजे त्यांच्या ऑलरेडी 2 ऑफिशियल लँग्वेज होत्या, एक उर्दू आणि दुसरी इंग्लिश. याच्या व्यतिरिक्त आणखीन 3 ऑफिशियल लँग्वेज तिथे ऍड झाल्या. त्याच्यापैकी एक म्हणजे काश्मीरी, दुसरी डोगरी आणि तिसरी हिंदी. ओके. थोडं तुम्हाला कन्फ्युजन जर झालं असेल ना की ऑफिशियल लँग्वेज आपण म्हणतोय, पण ऑफिशियल लँग्वेज म्हणजे काय? ऑफिशियल लँग्वेज म्हणजे अशी भाषा की जी राज्यांमध्ये बोलली जाते. राज्यामध्ये जर काही आपल्याला GR काढायचे असतील किंवा आपल्याला काही संबोधन करायचं आहे किंवा आपल्याला ज्या गव्हर्नमेंटची जी भाषा असते तर ती ऑफिशियल लँग्वेज. त्याचबरोबर एक राज्य दुसऱ्या राज्यासोबत जी बोलायला भाषा यूज करतो, समजा आपण महाराष्ट्र आणि गोवा हे एकमेकांमध्ये कोणत्या भाषेत बोलतात तर दोघांच्या ऑफिशियल लँग्वेज काहीतरी डिफाईन झाल्या असतील. ठीक आहे. त्यानंतर आपण केंद्रासोबत बोलताना म्हणजे केंद्र शासनासोबत आपला जे ऑफिशियल गोष्टी होतात ह्या कुठल्या भाषेमध्ये होतात तर ह्या सगळ्यांना आपण ऑफिशियल लँग्वेज म्हणतो. बऱ्याचशा जणांना ना ऑफिशियल लँग्वेज आणि नॅशनल लँग्वेज ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. नॅशनल लँग्वेज किंवा राष्ट्रीय भाषा आपली कुठली आहे, राष्ट्रभाषा कुठली आहे असं जर विचारलं की ते डायरेक्टली म्हणतात हिंदी. तर नाही, आपल्या देशाची राष्ट्रभाषा अशी कुठलीच नाही आहे, हिंदी वगैरे नाही आहे. ठीक आहे. म्हणजे अजून ती डिफाईन झालेली नाही. हिंदी जर झाली तर त्याला ऑब्व्हियस आहे की खूप अपोज होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये अशी राष्ट्रभाषा म्हणून कुठलीही भाषा सिलेक्ट झालेली नाही किंवा आपण सिलेक्ट केलेली नाही आहे. ठीक आहे. तर या काही गोष्टी, या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स होत्या. पुढे जाऊन सांगणारच मी तुम्हाला. आता आपण काही महत्वाची कलम बघूयात जे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. ठीक आहे. तर भाषेसंदर्भात जी ऑफिशियल लँग्वेज, पर्टिक्युलरली ऑफिशियल लँग्वेज संदर्भाची जी कलम आहेत, जे महत्वाचे कलम आहेत ही आपल्याला भाग 17 मध्ये दिलेली आहेत. भाग 17 मध्ये कलम 343 ते कलम 351 पर्यंत. ओके. तर सोपं आहे ना, लक्षात राहून जाईल. भाग 17 मध्ये कलम 343 पासून ते 351 पर्यंत. याच्यामध्ये आपण आपल्या सोयीसाठी थोडेसे भाग पाडूयात की लँग्वेजेस सुद्धा, जे ऑफिशियल लँग्वेजेस आहेत हे कशा कशासाठी वापरायचे याच्यानुसार काही कलम दिलेली आहेत. जसं की जी सेंटरची जी भाषा असणार आहे, जी केंद्राची जी भाषा असणार आहे तर ती त्या संदर्भाची जी कलम कलम 343 ते कलम 344 मध्ये दिलीत. कलम 343 सगळ्यात महत्वाचं आहे, जे असं म्हणतं की आपल्या युनियनचं म्हणजे आपल्या केंद्राची एक ऑफिशियल लँग्वेज असणार आहे आणि ती आपण सिलेक्ट केली आहे, ती म्हणजे हिंदी देवनागरी स्क्रिप्ट मधली. ठीक आहे. याच्यामध्ये जे नंबर्स असतील हे हिंदी भाषेमध्ये घेतलेले नाहीत, तर ते आंतरराष्ट्रीय जे दर्जा आहे किंवा आपण इंग्लिश म्हणू तोपर्यंत तर त्या दर्जाचे असतील. ठीक आहे. आता हे जे हिंदी देवनागरी स्क्रिप्ट आपण जे ऑफिशियल लँग्वेज चूज केली आहे हे कुणाच्या शिफारशीनुसार, तर ते म्हणजे जे मुन्शी अय्यंगार जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार. ठीक आहे. 1949 मध्ये संविधान सभेने त्याला स्वीकारलं होतं किंवा त्याला परवानगी दिलेली आहे या फॉर्म्युल्याला. ठीक आहे. मुन्शी अय्यंगार फॉर्म्युल्यानुसार आपण हिंदी देवनागरी स्क्रिप्ट आपली ऑफिशियल लँग्वेज म्हणून सिलेक्ट केलेली आहे. ठीक आहे. याच्याच 343च्या सब कलम 3 मध्ये ना संसद किंवा पार्लमेंट ही इंग्रजी किंवा इंग्लिश सुद्धा वापरेल अशा प्रकारची तरतूद आहेच. ओके.
त्यानंतर हे कलम जे 344 जे आहे ना, तर ते राष्ट्रपतींना काही ऑफिशियल लँग्वेज संदर्भातचा अधिकार आहे ते सांगतात किंवा ते अधिकार ह्या कलम 344 मध्ये दिलेत. त्यानुसार राष्ट्रपती भाषेसंदर्भात एखादं कमिशन गठीत करू शकतात असा अधिकार राष्ट्रपतींना आहे, हे कलम 344 मध्ये सांगितलंय. ओके, तर राष्ट्रपती जर गरज असेल तर भाषेसाठी एखादं कमिशन गठीत करतील. आता कमिशन म्हणजे काय, ओबीसी साठी कमिशन असतं, SC STचं कमिशन आहे. आयोग जो असतो ना त्याला जनरली म्हणजे तसा प्रकारचा आयोग स्थापन करण्यासाठी राष्ट्रपती पुढाकार घेतील किंवा राष्ट्रपतींना जर वाटलं तर भाषेसंदर्भात एखादा आयोग स्थापन करतील. हा अधिकार 344 नुसार त्यांना दिलेला आहे. राष्ट्रपती करतील याचाच अर्थ केंद्र करल. ठीक आहे, म्हणून केंद्रासंदर्भातची कलम आहे ती 343 आणि 344 मध्ये दिलेत. ओके, पुढे जाऊन ज्या क्षेत्रीय भाषा आहेत, रिजनल लँग्वेजेस, हे या संदर्भातची कलम 345 ते 347 मध्ये दिलीत. त्यानंतर जे न्यायिक भाषा जी असणार आहे, जे ज्युडिशरीसाठी जी लँग्वेज असेल, कायद्यांचं इंटरप्रिटेशन करायसाठी जी भाषा असेल, तर त्या संदर्भाची कलम 348 आणि 349 मध्ये दिलीत. ठीक आहे, तर ह्या सगळ्या तरतुदी आहेत 348 आणि 349 मध्ये. आणि कलम 350 आणि 351 जे आहे तर त्याच्यामध्ये केंद्राला आणि राज्याला काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. म्हणजे आपण जे DPSP म्हणतो ना, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, तर तशा प्रकारचं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल 351 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये हिंदी भाषेचा प्रचार प्रसार करणं हे केंद्राची जबाबदारी आहे. हे 351 मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. हे असं एक म्हणजे DPSPच आहे ना, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच आहे. स्टेटने कशा प्रकारे हिंदी भाषेचा प्रचार करायचा याच्याबद्दलची तरतूद त्याच्यामध्ये आहे. पण हे असं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे जे की भाग 4 मध्ये नाहीये. ओके, म्हणजे मार्गदर्शक तत्वच आहे हे एक, म्हणजे भाग 4 मध्ये नसून भाग 17 मध्ये आहे, 351 मध्ये. ओके, तर एवढ्या काही गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. मी वारंवार सांगतोय कारण या गोष्टींवरती एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेले आहेत. ओके, आता आणखीन काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स बघूयात. त्याच्यामधली महत्वाची म्हणजे ना, ज्यावेळेस आपण संविधान स्वीकारलं तर त्यावेळेस आपल्या शेड्यूल 8 मध्ये एकूण 22 भाषा होत्या का, तर नाही. तर एकूण सुरुवातीला फक्त 14च भाषा होत्या. कालांतराने त्याच्यामध्ये आणखीन 8 भाषा ऍड झालेल्या आहेत. तर एक्झाम मध्ये त्या 22 भाषांवरती क्वेश्चन नाही आहेत, म्हणजे असं 22 भाषा कोणत्या ओळखा वगैरे नाही आहेत. पण रिसेंटली कुठल्या कुठल्या ऍड झाल्या आणि ते कोणत्या घटना दुरुस्तीनुसार ऍड झाल्या, कोणत्या काळामध्ये झाल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्झाम मध्ये विचारल्या जातात. तर 22 भाषांची नावं इथं सांगत बसत नाही, तुमच्या ते पाठ असतील आणि नसतील तर करा. ओके, तर जी 15वी भाषा ऍड झाली होती ना, 14 तर ऑलरेडी होत्या, 15वी जी ऍड झाली तर ती पहिली भाषा ऍड झाली होती 8व्या शेड्यूल मध्ये, ती म्हणजे सिंधी. सिंधीसाठी 21वी घटना दुरुस्ती झाली होती 1967 मध्ये आणि त्यानुसार 8व्या शेड्यूल मध्ये एक 15वी भाषा म्हणून सिंधीचा स्वीकार करण्यात आला. ओके, त्यानंतर पुढे जाऊन 71वी घटना दुरुस्ती झाली, ज्यामध्ये एकूण 3 नवीन भाषा ह्या ऍड करण्यात आल्या, म्हणजे 16, 17 आणि 18. त्या 3 भाषा कोणत्या, कोंकणी, त्यानंतर मणिपुरी आणि नेपाळी. तर या 3 भाषा पुढे जाऊन 71वी घटना दुरुस्ती झाली होती 1992 मध्ये, त्यानुसार ऍड झालेल्या आहेत. पुढे जाऊन 92वी घटना दुरुस्ती झाली होती 2003 मध्ये, त्याच्यानुसार 4 भाषा ऍड झाल्या, 19, 20, 21 आणि 22. 19वी म्हणजे बोडो, डोगरी, त्यानंतर मैथाली आणि संथाली. तर ह्या 4 भाषा पुन्हा ऍड झाल्यात. तर अशा टोटल 22 भाषा या शेड्यूल 8 मध्ये बनल्या. ओके, हे घटना दुरुस्ती संदर्भातचं ना मी तुम्हाला अगदी एक आधी सुद्धा सांगितलं होतं की याची एक शॉर्ट ट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकता की 21 एक घटना दुरुस्ती झाली होती, त्यानंतर 71वी घटना दुरुस्ती झाली होती. दोघांची बेरीज केली तर काय होतं, 21 अधिक 71 म्हणजे 92, आणि मग तिसरी जी घटना दुरुस्ती झाली होती तर 92वी घटना दुरुस्ती, ज्यानुसार 4 भाषा ऍड झाल्या. तर 21, 71 हे लक्षात ठेवा. 21 मध्ये 1 भाषा ऍड झाली, 71 मध्ये 3 भाषा ऍड झाल्या आणि 92 मध्ये 4 भाषा ऍड झाल्या होत्या. ओके, तर ही पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणून लक्षात ठेवायची. आणखीन सुद्धा महत्वाच्या आहेत, जसं की तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की राज्याची ऑफिशियल लँग्वेज म्हणजे काय. अगदी सोपं आहे ना. आपल्याला क्वालिटीमध्ये ना थोडं अप्लाइड ओरिएंटेड गोष्टी येतात. आयोग आपल्याला सरळ अगदी असं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही विचारत, थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारले जातात. असं म्हणतील की राज्याला स्वतःची ऑफिशियल भाषा ठरवता येते का,
तर यस, आन्सर इज यस. राज्याला स्वतःची ऑफिशियल भाषा ठरवता येते. अगदी थोडा हायर लेवलचा क्वेश्चन असा विचारला जाईल की ती ऑफिशियल भाषा ही 8व्या शेड्यूल मधली असली पाहिजे असं आहे का? 8व्या शेड्यूल मध्ये किती भाषा आहेत? 22. तर जी राज्याची जी भाषा ते ठरवतील ऑफिशियल लँग्वेज म्हणून, तर ती 8व्या शेड्यूल मध्ये असायला पाहिजे का? तर नाही, अशा प्रकारचं कंपल्शन नाहीये. जी भाषा ते राज्य म्हणजे आपल्या 8व्या शेड्यूल मध्ये ती भाषा नाहीये आणि ती भाषा समजा राज्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून ठरवायची तर ठरवू शकतात का? तर हो, ठरवू शकतात. त्याचं मग उदाहरण पण एक लक्षात ठेवा. जसं की मिझो ही एक भाषा आहे, मिझोरामचीच ऑब्व्हियस आहे ते. तर ती भाषा, मिझो भाषा ही 8व्या शेड्यूल मध्ये नाहीये, 22 भाषांमध्ये नाहीये, पण तरी सुद्धा मिझोरामची ऑफिशियल लँग्वेज ही मिझो आहे. ओके. त्यानंतर मणिपूरचं पण तसंच आहे. मणिपूरची एक मैतेई नावाची भाषा आहे, तर ती भाषा सुद्धा काही याच्यात नाहीये, 8व्या शेड्यूल मध्ये नाहीये, 22 भाषांमध्ये नाहीये, पण ती त्यांची ऑफिशियल लँग्वेज आहे. त्यानंतर त्रिपुराची पण आहे. तर त्रिपुराची भाषा कोणती आहे हे तुम्ही कमेंट करून कळवा. ओके. थोडा तुम्ही याच्याबद्दल काहीतरी गुगल करा किंवा जर तुम्हाला माहिती असेल तर सांगा की त्रिपुराची कुठली लँग्वेज आहे, म्हणजे कुठली ऑफिशियल लँग्वेज आहे जी 8व्या शेड्यूल मध्ये नसून सुद्धा त्यांची ऑफिशियल लँग्वेज आहे. ओके. तर हे झालं राज्यांच्या ऑफिशियल लँग्वेज बद्दल. जर विचारलं काही असं काही विचारलंच म्हणजे आपण राज्याच्या ऑफिशियल लँग्वेज बद्दल ज्या काही फॅक्ट्स विचारले जाऊ शकतात त्या इथं बघितल्यात. त्यानंतर आता शपथ घेण्यासाठी जे राज्याचे हायर ऑथॉरिटी असतात बघा, म्हणजे झाले फॉर एक्झाम्पल मुख्यमंत्री, त्यानंतर राज्यपाल किंवा हायकोर्टचे सगळे न्यायाधीश. तर हे जे राज्यांमधले जे अशी उच्च पदं असतात तर त्यांची शपथ घेण्याची भाषा कुठली असावी? हा पण एक ट्रिकी क्वेश्चन आहे ना, ही शपथ कुठल्या भाषेमध्ये घेतात? तर आणि पार्लमेंटमध्ये सुद्धा बरं का. तर शपथ घेण्यासाठी 22 भाषांपैकीच एक निवडली गेली पाहिजे किंवा इंग्रजी. तर अशा प्रकारची तरतूद घटनेमध्ये आहे. कंपल्शन आहे की शपथ घेण्यासाठी 22 भाषा किंवा इंग्रजी याचाच वापर केला जाईल. याच्यामध्ये एक केस सुद्धा होती, म्हणजे जे रेवाचे जे MP होते, मेंबर ऑफ पार्लमेंट जे होते, त्यांचं नाव होतं जनार्दन मिश्रा. तर जनार्दन मिश्रांनी काय केलं, त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे त्यांची एक बाघेली म्हणून लँग्वेज आहे, तर बाघेलीमध्ये त्यांनी शपथ घेतली होती. तर त्यांना तिथं मग म्हणजे त्यांना थोडं रोखलं आणि त्यांना म्हणले की नाही, ही ऑफिशियल म्हणजे ह्या भाषेमध्ये आपल्याला शपथ नाही घेता येणार, तर तुम्ही हिंदीमध्ये शपथ घ्या. म्हणजे पुढे जाऊन त्यांनी लगेच हिंदीमध्ये शपथ घेतली. ठीक आहे. तर हा किस्सा आपण लक्षात ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला हे आठवल की शपथ घेण्यासाठी इंग्रजी किंवा 22 भाषा तर याच्यापैकीच एका लँग्वेजचा वापर केला गेला पाहिजे. ठीक आहे. आणि जे मिनिस्ट्रियल ओथ असते ना, मिनिस्ट्रियल ओथ म्हणजे तुम्ही त्याला गुप्ततेची शपथ म्हणा, म्हणजे त्याची ओथ ऑफ सिक्रेसी असती की या गोष्टी आम्ही उघड नाही करणार पदावरती असताना, पद सोडल्यानंतर. तर ही जी शपथ असते तर ती फक्त आणि फक्त हिंदी किंवा इंग्लिश या दोनच भाषांमध्ये घेता येते. ओके. तर जे मिनिस्टर असतात तर त्यांना ओथ ऑफ सिक्रेसी असते, तर ती गुप्ततेची शपथ ते एकतर इंग्लिशमध्ये घेतील किंवा हिंदीमध्ये. ओके. तर ही सुद्धा एक महत्वाची तरतूद आहे, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला आयोग ना असं पण क्वेश्चन विचारेल की सुप्रीम कोर्टमध्ये कोणती भाषा वापरली जाते, हायकोर्टमध्ये तीच भाषा वापरली जाते का? कारण सुप्रीम कोर्ट तर केंद्रात आहे ना, म्हणजे दिल्ली ते आपण म्हणू, आणि हायकोर्ट तर सगळ्या राज्यांमध्ये असतात. तर त्या भाषेचं काय मग इथं? तर कलम 348 हे ज्युडिशरीची लँग्वेज संदर्भात आहे आणि हे ज्युडिशियल लँग्वेज जे असणार आहे हे फक्त आणि फक्त इंग्लिश असणार. तर अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. सुप्रीम कोर्टमध्ये तर फक्त इंग्लिशच आहे. हायकोर्टमध्ये थोडे बदल केलेले आहेत, म्हणजे 348चा सब कलम 2 आहे, ज्याच्यामध्ये काय चेंज केलाय, तर जर त्या राज्याचे गव्हर्नर हे राष्ट्रपतींची जर अनुमती घेतील आणि राष्ट्रपतींनी जर त्यांना परवानगी दिली की तुम्ही तुमच्या हायकोर्टमध्ये, तुमच्या राज्यातल्या हायकोर्टमध्ये हिंदी भाषा सुद्धा किंवा हिंदी किंवा तिथलचे इतर कुठली लँग्वेज याचा वापर करू द्या, अशी जर अनुमती त्यांना मिळाली गव्हर्नरला आणि गव्हर्नरने तसं हायकोर्टमध्ये सांगितलं, तर त्या हायकोर्टमध्ये हिंदी भाषेचा किंवा इतर भाषेचा वापर केला जाऊ शकतो. ओके. ही एक तरतूद आहे. पण पुढे जाऊन त्याची एक कंडिशन आहे जी लक्षातच ठेवायची आहे. हाफ नॉलेज घेतले की खूप डेंजर असतं, तर पुढचं पण ऐकायचं आहे की
हायकोर्टमध्ये सुनावणी झाल्यानंतर जे जजमेंट येणार ते मात्र कंपल्सरी इंग्लिशमध्येच येणार आहे. ठीक आहे. हायकोर्टचं जजमेंट ज्यावेळेस प्रेझेंट होईल तर ते फक्त आणि फक्त इंग्लिशमध्येच येणार आहे. सुप्रीम कोर्टचं पण तसंच आहे. पण तुम्ही मग तुमच्या म्हणजे आता तुम्ही बघाल ना की न्यूजपेपरमध्ये ते हिंदीमध्ये छापतील, मराठीमध्ये छापतील, तर ते ट्रान्सलेशन आहे. ट्रान्सलेशन हे कुठल्याही भाषेमध्ये केलं जाऊ शकतं. मग ते तुम्हाला आता रिसेंटली एक मध्ये आर्टिकल बघितलं होतं आपण, आय थिंक, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कोर्टनी त्यांचे डिजिटल जजमेंट त्यांच्या वेबसाईट्सवरती अवेलेबल करून दिलेत आणि ते पण तिथलच्या लोकल लँग्वेजमध्ये. तर ते करता येतं, पण जे न्यायाधीशांकडून जजमेंट जे येतं तर ते मात्र इंग्लिशमध्येच येणार. ठीक आहे. तर ही तरतूद 348 सबकलम 2 मध्ये आहे. ओके. तर इव्हन माहिती का, एक सुप्रीम कोर्टमध्ये एक केस पण झाली होती याच्या संदर्भात. एक निकाल देताना सुप्रीम कोर्टने हे सुद्धा सांगितलं होतं की हिंदी भाषेचा वापर सुप्रीम कोर्टमध्ये करणं हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. ओके. तर हे सुद्धा सुप्रीम कोर्टचं एका केस संदर्भाचं वर्डिक्ट आहे, हे पण लक्षात ठेवू शकता. तर एवढ्या काही फॅक्ट्स, इंटरेस्टिंग गोष्टी आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघितल्यात. आय होप बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर झाल्या असतील आणि जे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स होत्या ह्या तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू त्या महत्त्वाच्या आहेत. तर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. थोडंसं लेंदी झालंय, तर तुम्हाला लेक्चरची लेंथ किती मिनिटांची असावी वगैरे त्याच्याबद्दल काही कन्सर्न असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा. भेटूत आपण येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आई वडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.